नमस्कार मंडळी. टेन्शनचं लोन कमी करण्यासाठी घेऊन आलोय लाफ्टरचे हप्ते, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, उपांत्य फेरीचा आजचा हा दुसरा आणि शेवटचा भाग. चला तर बघूया या उपांत्य फेरीत कोण पटकावतायत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या अवतीभोवती असलेला विरोधाभास, आपल्या लेखणीत अचूक टिपणारा, स्वतःवर विनोद करत आपल्यालाही भरपूर हसवणारा समीर चौघुले आणि विनोदाच्या प्रांतात आपला अविस्मरणीय असा ठसा उमटवणारी विशाखा सुभेदार. मॅडनेस आणि एनर्जीचं अफलातून मिक्सचर असलेली ही जोडी ह्या मंचावर अशी काही गाजली की उभ्या महाराष्ट्रात यांच्या परफॉर्मन्सेसची पारायण केली जाऊ लागली. बघूया या उपांत्य फेरीत ही जोडी आपल्याला किती हसून हसून दमवते ते. हे आमचं MHJ राज्य आणि आमच्या राज्याची महाराणी मल्लिका आहे, MHJ विशाखा आहे, पूर आलिया यांचा हा महाल. आज त्यांचा वाढदिवस आहे. अजून किती वाढणार आहेत कुणास ठाऊक. या राज्यात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक प्रथा असते. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते संगीत रत्न सूरसेन यांना आपला दरबारी मानाने बोलवतात आणि त्यांना मोत्याचा कंठा देतात बक्षीस म्हणून. मी एक आयडिया केलेली आहे. त्या सूरसेनला माझ्या घरात किडनॅप करून ठेवलेला आहे आणि त्याच्या जागी नवीन सूरसेन म्हणून मी इथे आलेलो आहे आणि तो कंठा मला मिळवायचा आहे. राणी अतिशय बावळट आहे आणि मी अतिशय हुशार आहे. तो कंठा मला नक्कीच मिळणार. हीच ती वेळ राणीच्या एंट्रीची, हीच ती वेळ मला क्ल्यू द्यायची. होशियार होशियार, सल्तनते MHJ, मल्लिका ए म्हाडा कॉलनी मुलुंडिस्ट, हुस्न ए विणव्या तूटनाती, सम्राज्ञी ए दिवाळीचे फराळ विक्रेती, विशाखा ए पूर आलिया पधार रही है. राणीचा बाग जिंदाबाद. रानी सरकार हैप्पी बर्थडे. ये कौन है? ये कौन है? बेहद बदसूरत इंसान. कौन है ये? थैंक यू उमराव जान. क्या बक रहे हो? ये उमराव जान नहीं, सल्तनत MHJ की मल्लिका है. ये मल्लिका है? ये दैनंदिन मल्लिका है या ट्वाइस अ वीक है? अब हमारा शो भी ट्वाइस अ वीक होने वाला है. चुप! कौन है ये? कहाँ है हमारे सूरसेन? कहाँ है हमारे दरबार का नायाब नगीना सूरसेन? कुठ्या है? रणगाड़ा रानी सरकार. क्या कहा? रानी सरकार, आज से इस राज्य का सूरसेन मैं हूँ. क्या बक रहे हो? जी हाँ, काल एका मोठ्या रियालिटी शो मध्ये संगीत सम्राट सूरसेन यांच्याशी माझा सामना झाला आणि मी त्यांना पहिल्याच गाला राऊंडला गालात टाकला. क्या कह रहे हो? मी जिंकलेलो आहे. त्यामुळे सूरसेन को हरा दिया. जी हाँ, त्यामुळे आजपासून या राज्याचा सूरसेन मी आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही जे काही हो कंठा देने का हो हमको दे दो, हमको दे दो. कमाल है, अजीब बात है. इतना सब हो गया और सूरसेन ने हमें पैगाम नाही पाठवला. त्याने ग्रुपवर टाकलं होतं पण इथे मीरा रोडला रेंजचा प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही मला कंठा द्या, माझ्या हक्काचा कंठा. ठीक है, ठीक है, हम देते हैं. सूरसेन, तुम्हारा स्वागत हो. ये रहा तुम्हारा तोहफा. रुक जाओ मल्लिका MHJ. आवाज को लगाम दो. तुम सरदार हो, कलई वाला नहीं. माफ करो. माफ कर दिया. मेरे कहने का मतलब था ये तोहफा देने से पहले केक कटिंग किया जाए. ठीक है. संगीत.
क्या कर रहे हो दरिंदे, क्या कर रहे हो? आज माझा पण वाढदिवस होता, वेगळा केक आणायला नको म्हणून मी पण कापून घेतला. नामाकुल इंसान, तुम्हारी ये जुरत, अशी जुरत मारेन ना. आमच्या राणी साहेबांसोबत बरोबरी करतोस तुझ्या तर. रुक जाओ, तलवार को म्यान कर दो. आज हमारा जन्मदिन है, आज हम खून खराबा नहीं चाहते. बनो दिन. रानी साहिबा, आप हमें बने कहिए, वही हमारा ब्रांड है. मालूम है, ये ब्रांड तुम्हें हमने ही बहाल किया है. शुक्रिया. आज जन्मदिन के अवसर पर आज हम सूरसेन के साथ हमारा बर्थडे मनाएंगे. आओ सूरसेन, आओ. म्हणजे हमारे जैसा मध्यम वर्गीय आदमी के साथ तुम ऐसा केक कापेंगा? ठीक है, ठीक है, ठीक है. अपने आप को संभालो, अपने आपे में रहो, अपने आपे में. अपना आपा मत खो देना. चलो. जो हुक्म मेरे आपा. ये क्या कर रहे हो? नामाकुल तकुल, तुमने मल्लिका MHJ के गाल को क्रीम चोपड़ा, अब मैं तुम्हारी गर्दन कलम करता हूँ प्रेम चोपड़ा. रुक जाओ बनो दिन. बने बोलने अशी वाजवी आवाज को लगाम दो. आवाज को लगाम दो. अपने आवाज को घोड़ा समझो और उसको ऐसा लगाम दो. ये कौन इंसान खड़ा है हमारे सामने? ये कौन है दरिंदा? माफ करो, ये टक्कुली की वजह से मेरा टक्कुल फिर गया. खामोश. खैर, आज हमारा जन्मदिन है, इसलिए आज हम इसकी गुस्ताखी माफ कर देते हैं. ये लीजिए आपका तोहफा. वैसे नाम क्या है तुम्हारा? हमारा नाम गान पोपट समरुद्दीन. अच्छा, तो गान पोपट जी. आप अपनी जिम्मेदारी बखूबी जानते हो. चलो मनोरंजन शुरू किया जाए. राणी सरकार, मैं आज गाना नहीं गा सकता. आज माझा पण वाढदिवस असल्यामुळे मला घरी लवकर जायचं आहे. मला माझ्या कुटुंबाला घेऊन कच्चे दाबेली खायला जायचं आहे. त्यामुळे मी निघतो. नेक्स्ट टाइम आपण. खामोश. हमारे इजाजत के बिना यहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता. परिंदा म्हणजे अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ, मी नाही. खामोश. मैंने सचमुच परिंदा में काम नहीं किया. मैंने तो वी आर ऑन आता होऊन जाऊ दे इसमें काम किया है, लेकिन उसमें मेरी गलती नहीं. इन साहब ने काम किया, इसलिए इनके पीछे पीछे मैं भी गया. शर्म नहीं आती तुम्हें? थोड़ी सी आती है, लेकिन जब बन रहा था तो कुछ पता नहीं चला प्रीमियर को. बाप रे, क्या है? बदतमीज इंसान, हम फिल्मों की बात नहीं कर रहे हैं. आप यहाँ से बाहर नहीं जा सकते. चलो मनोरंजन पेश करो, मौसीकी पेश करो. ठीक है. गाओ यमन कल्याण पेश करो. यमन कल्याण की बजाय मैं कल्याण डोंबिवली राग पेश करूं. ये कौन सा राग है? यह नया राग है जिसको मैंने कल ही रात को जन्म दिया है. अच्छा. आपका वाढदिवस है, इसलिए आपके लिए खास ये जन्म है. मैं पेश करूं. हाँ ठीक है. शुरुआत की जाए. मृगनयना रसिक मोहिनी, 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 कामिनी ओ दीदी रसिक. ये क्या है? ये कौन सा राग है? कल्याण डोंबिवली में बहुत खड्डे हैं. कार जाते वक्त कार में कौन सा भी राग लगाओ, सुनाई यही देता है.
कन्विक्शन से पेश किया है, इसलिए हम ये कबूल करते हैं। अगली चीज सुनाओ कुमार जी की, कोई चीज सुनाओ। कुमार जी, वाह, खूब। राहों में उनसे मुलाकात हो गई, राहों में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई। आहा हा 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 हा, ये कुमार जी की चीज है? जी हाँ, कुमार जी सानू जी की ये चीज। खामोश! तुम संगीत के नाम पे कलंक हो मायावी, कलंक हो तुम। हम तुम्हें आखिरी मौका देते हैं, बच सको तो बच लो। हमारे सूरसेन दीप राग सुनाया करते थे। जब वो दीप राग सुनाते थे तो दरबार के सारे दीप जला करते थे। क्या तुम सुना सकते हो दीप राग? हाँ, जरूर सुना सकते हैं हम दीप राग। पेश करो। हम भी जब गाएंगे तो दीप जलेंगे। ठन ठन, ये दीप और चेहऱ्यावर राग असा पंच जर काढला असता इथंच मारी। गेला यार, एक चांगला पंच गेला। खामोश! ये दीप जलेगा, मेरी आवाज सुनकर ये दीप जलेगा। बजाओ। आ, 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 अद्भुत हो तुम। वाह, तुझ्या आवाजाने हा दिवा पेटला। अद्भुत हो तुम, अद्भुत। ते आमच्या अंगणात पणत्या लावायचे, तुम्ही बल्ब लावता। अद्भुत हो तुम, क्या बात है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अरे अरे, क्या हुआ, क्या हुआ? अरे हेलो, सुनो सुनो बन्नौद्दीन, जरा देखो क्या हुआ। क्या हुआ? रानी साहिबा, इसने बल्ब जलाने के लिए अंदर से वायरिंग की थी। ये तो फ्रॉड है, इसका सॉकेट जल चुका है। अरे इसने तो माइक की भी वायर निकाल दी। अरे इस आदमी को जहन्नुम भेज दो, नहीं तो सनी भूषण के साथ एक कमरे में बंद कर दो। नहीं 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 नहीं, सनी भूषण के साथ नहीं। मैं माफ करो, माफ करो, मैं गायक नहीं हूँ। मालूम था मुझे, गायक नहीं हो कमबख्त, मैंने पहले ही पहचान लिया था। कैसे? तुम वही हो ना, वो जो टीवी पे आते हो, समीर चौगुले। हाँ। सोफ्यावर बसून खोट खोट हसताना पाहिलंय मी तुला। वो अमीर जब तक 1 2 3 4 नहीं बोलता, उसके पहले लाफ्टर देने वाले इंसान हो तुम। देखा है हमने, वही हो तुम, समीर चौगुले। ठीक है, लेकिन मैं कॉमेडी अच्छी कर लेता हूँ। मी कोणालाही हसवू शकतो। अच्छा? मी कोणालाही हसवू शकतो। तुम्ही कोणाला पण हसू शकता? मला एक संधी द्या। तुम किसी को भी हंसा सकते हो। हाँ हाँ। ठीक है, तो हमारा भाई है, 20 साल से जिंदा लाश की तरह जी रहा है। हे भगवान, एक दुख भरा बड़ा पैच उसकी जिंदगी में आया। उस पैच की वजह से वो अपना जीवन जिंदा लाश की तरह जी रहा है। क्या आप उसको एक बार हंसाएंगे? जी, हंसा सकता अगर हूं। आप मेरे भाई के चेहरे पे हंसी लाओगे तो मैं आपकी झोली भर दूंगी स्वर्ण मुद्राओं से। हाँ, मैं हंसा सकता हूँ। हाँ, मैं हंसा सकता हूँ। जाओ, हंसा सकता हूँ। जाओ, प्रसाद को रंगमंच पर लाओ। आइए शहजादे, आइए आइए। आओ भाई, आओ आओ। ये तुम्हें हंसाएंगे, ये तुम्हें हंसाएंगे। बैठो, आओ, दिखाओ अपना फन, हंसाओ माझा भावा, लाओ।
किसका फोन बज रहा है? हसणं जाड्याला उद्या खामोश. हसणं आहे हसणं आहे हस. भाईजान हंस गए, हंसने लगे भाईजान. भाईजान हंसने लगे. अमीर भाईजान. या खुदा, या खुदा, बड़ी मेहरबानी या खुदा. शहजादे, शहजादे. काय भाईजान, केलंस? भाईजान, क्या हो गया भाईजान? भाईजान, ए रुको. नहीं ऐसे क्या कह दिया तुमने कान में? जो मेरे भाईजान हंस हंस कर चल बसे, क्या कह दिया? मी त्याच्या कानात माझा परडे सांगितलं. काय किती सांगितला? चल, माझा तुझ्यापेक्षा जास्त आहे. हे, अरे हाँ, जागा बघून करतो आहे. बन्नोद्दीन, वैसे तुम्हारा परडे क्या है? 20,000. अम्मीच्या गावात. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. नायाब परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघा सरपंच काय म्हणतायत. भन्नाट परफॉर्मन्स, खरंच मॅड करून टाकणारा. समीर गाण्याची खरंच चांगली जाण आहे. आणि विशाखा काय बेरिंग पकडलेस. एक तर तू या कॉस्ट्यूममध्ये दिसतेही सुंदर आहेस आणि काय उर्दूचं बेरिंग आणि तो आवाज ठेवणीतला. वा वा, फार मजा आली. आणि प्रसादने येऊन पण त्याच्यात जी काय धमाल उडवली, खरंच मजा आली, मजा आली. मकरंद दादा, प्रसाद, तू हॅट्स ऑफ आहेस. म्हणजे तू हसत नव्हतास, तुझा चेहरा पाहून मी इतका हसलो. न हसण्याचं सुद्धा तू एवढं मोठं लाफ्टर घेऊ शकतोस, हे किती थोर आहे. आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी उभं राहून टाळ्या वाजवण्यापलीकडे काय करू शकतो. वा वा वा. थँक्यू सो मच फॉर दीज परफॉर्मन्सेस. थँक्यू. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, प्रथमेश आणि श्रमेश. बघा मंडळी, या उपांत्य फेरीत आज ते इथे काय कल्ला करतात ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. आयुष्य सुंदर आहे, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत. मग ते प्रश्न बायकोने विचारलेले असू देत किंवा पत्रकाराने विचारलेले असू देत. वा 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 वा. एकीचाच वावा आलाय. ठीक आहे, आता हे उगीचच वाक्य का घुसळलं ते पण सांगतो. का आज मी पत्रकार असून एका पत्रकाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याच्या अंगात किती किडे आहेत ते. चला मोजायला सुरुवातच करूया. बाप रे, हे इमॅजिनरी दरवाजावर काय लिहिलंय? लेख वाचून माझ्यावर दगडफेक जो करेल तो 10 बापाचा. पत्रकार असून याला माहित नाही दगडफेक करणारे कधी वाचत नसतात. सर सर सर, कुठे आहेत तुम्ही सर? आलो. आज तुमचं नाव स्किट आहे? आलेलं कळलं ते. बापरे,
डायरेक्ट इजिप्तच्या उत्खननात उठून आलात की काय? हे काय काय झाले काय? आमिर हडकर वाजंत्रीवाले यांच्यावर मी एक लेख लिहिला होता. त्याचं पेमेंट मागायला गेलो होतो. बापरे, मग काय झालं? सगळ्यांनी मिळून अख्खा पियानो वाजवला. दिसतंय सर, तुमच्या ढोलकीचं पूर्ण पान फाटलेलं दिसतंय सर. आहेस कोण तू? सर मी सांगायचं राहूनच गेलो, डायरेक्ट घरात आलो. मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौ का. अच्छा, आता तुम्हाला वाटेल मी पडेन, पण मी नाही पडणार. कारण मी पत्रकार आहे आणि पत्रकाराची लेखणी त्याला कधीच पडू देत नाही. झाली शाई सांडली ना. उठा 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 बस. तू चिन्मय सौमित्र काशीकरची सौका. हे सर. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हे सर. लाज नाही वाटत परत परत यायला? सर मला खूप लाज वाटते, पण ते दोघं सारखं सारखं ढकलतात, त्याला मी काय करू? मी मुलाखतीकडेच डायरेक्ट वळतो. ते ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की तुमचं नाव काय? माझं नाव? नाव कशाला हवंय? अरे शेक्सपियर बोलून गेलाय, नावात काय आहे? पण सर नावात काय आहे हे कोण बोललं हे सांगण्यासाठी शेक्सपियरचं नाव सांगावंच लागतं सर. कळलं ना? गुड गुड. त्यामुळे तुमचं नाव सांगा, फालतूगिरी बंद करा. सांगतो. माझं नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांच्या तोंडावर आहे. लाल्या गणपत लेले उर्फ ला ग ले. अच्छा, म्हणजे तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे तुमचं नाव. अच्छा, माझ्याच घरात येऊन मलाच बोलू नका. सर सॉरी सर, मी एक हाडाचा पत्रकार आहे. Yes, sir. बोलताना विचार कर. येस सर, येस सर. तुम्ही हाडाचे पत्रकार आहात हे मला माहिती आहे, म्हणूनच मी पत्रकारितेकडे वळणार आहे सर. मला तुम्हाला पहिलाच एक नाजूक प्रश्न विचारावासा वाटतो की तुमचा आणि पेपरचा पहिला अनैतिक संबंध केव्हा आला? लहानपणी. लहानपणी कसं काय सर? आई लहानपणी पेपरच द्यायची ना. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही तेव्हापासून पत्रकारिता बरबटवताय. अरे अच्छा अच्छा अच्छा. अरे लहानपणी आई पेपर द्यायची मुळाक्षर गिरवायला, म्हणून माझा आणि पत्रकारितेचा मूळ संबंध लहानपणापासून आलाय असं म्हणायचं होतं. सॉरी सर. काय माझं सत्य आहे ना हे खेकड्यासारखं आहे, ते असत्याचं धरण लगेच फोडतं सर. माझ्यासमोर बोलण्याला बांध घाला, आता खेकड्याची नांगी अशी ठेचीन ना. सॉरी. आपण आपापले खेकडे आवरूया आणि आपापल्या रश्यात टाकूया. सर मी पुढच्या प्रश्नाकडे लगेच वळतो सर. मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा वाटतो की आपली लायकी नसताना आपण पत्रकारितेच्या उरावर बसून तिची चेष्टा मस्करी करू शकतो, ही विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर? जेव्हा मी पहिली बातमी तयार केली तेव्हा. अच्छा, म्हणजे ती शाळेतली? हा बरोबर. काय झालं? माझा अभ्यास करून आलास? हो सर, डिटेल मध्ये. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला मी लपाछपी खेळताना मी माझ्या प्रिन्सिपल सरांना आणि मॅडमना पकडापकडी खेळताना पकडलं. बापरे, मग काय झालं सर? मग काय, भाषेच्या तासाला मी पूर्ण बातमी लिहून काढली आणि नोटीस पेपरवर चिटकवली. मग पुढे काय झालं? पुढे काय, अख्खा भूगोल सुचवला सरांनी. बापरे. पण तेव्हाच मला कळलं बातमी ही इतिहास घडवू शकते. ठीक आहे सर, पण इतिहास घडवच्या नादात तुमचा पेपर फुटला त्याचं काय? बरं, पेपर फुटला हे पण समजू शकतो, बारकोड चिरगळला त्याचं काय? हे बघ, लक्षात ठेव, तेव्हाच मला कळलं की मी धाडसी पत्रकार होऊ शकतो. कळली तुमची सर धाडसी पत्रकारिता. ही धाडसी पत्रकारिता गाजवण्याच्या नादात बैलांच्या शर्यतीत मधोमध कॅमेरा घेऊन उभा होतात सर. अच्छा, म्हणजे तू बघितलास तो व्हिडिओ? अख्खी शर्यत मी जवळून शूट केली होती 15 मिनिटं. हो, पण नंतर अडकलेली शिंग काढायला पुढचे 15 दिवस गेले त्याचं काय? काय सांगतात? हे बघ, तू लक्षात ठेव, तू जास्त बोलतोयस. पण लक्षात ठेव, अडकलेली शिंग असू दे नाहीतर काही असू दे, पत्रकाराला जीवाची पर्वा नसते. अरे आईन्स्टाईन काय बोलला होता? E = mc². नाही, मग तो नाही, त्याचं जाऊ दे, पुढचा विचार. वेगळं विचारू सर. सर
ही जी शिंग टोचलेत आणि त्याच्यातनं बोचरं दुःख झालंय ते बाजूला ठेवूया. त्याच्यातनं सावरत तुम्ही काय केलं, स्वतःच्या ओसाड बुद्धीला साक्ष ठेवत एक पेपर काढला सर. त्याचं नाव काय असेल सर? माझ्या पेपरचं नाव होतं निर्लज्ज पहाट, इथे सत्याचा कोंबडा आरवतो. हो, मी ते शिटांसारखे हेडलाईन वाचलेत सर त्याच्या. काय हेडलाईन आहेत सर त्या? काय? अबब, 1 ताट 2 प्याली, गाय गोठात प्याली. ही न्यूज आहे सर. प्रेयसीच्या नादात तो चढला फांदीवर, तोल जाऊन खाली पडला. काय ते? कातळावर. कातळावर सर. या न्यूज आहेत. असल्या न्यूज कोण देते सर? अरे त्या रंजक हेडलाईन होत्या. रंजक? अहो तुमचा पेपर बंद झाला त्याचं काय? पडू दे. अशा एक पेपर बंद पडला तरी चालेल, मी 100 काढीन. अरे न्यूटन काय बोलला होता? मास इज इक्वल टू फोर्स इंटू ऍक्सेलरेशन. मग त्याचं राहू दे, त्याचं मरू दे. पुढचा विचार. मग सर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं वाटतं की तुम्ही हे सगळं दळबद्रीकरण केल्यानंतर तुम्ही स्टिंग ऑपरेशन कडे वळलात सर. ओ, स्टिंग ऑपरेशन माझी स्पेशालिटी. तुला माहितीये ना, माझ्या पहिल्या स्टिंग ऑपरेशनला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. सर मिळणारच. तुमचा विषय तसा घाणेरडा होता. भाद्रपदात कुत्रे कुठे गायब होतात. हा कोणता दळबद्री माणूस हा विषय घेईल सर? असू दे. अशी अनेक स्टिंग ऑपरेशन मी केली आहेत. कुठली सर? मला ते तलाठ्याचं ऐकायला आवडेल सर. तलाठी. एक तलाठी लाच घेणार होता. बापरे. म्हणून मी पेनामध्ये छुपा कॅमेरा ठेवून त्याचं स्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या केलं. आणि त्या आनंदात मी घरी जात होतो. अचानक मला माझी जुनी मैत्रीण भेटली. मग आम्ही दोघे घरी गेलो. मी शर्ट काढलं, खुंटीला अडकवलं आणि आनंद साजरा केला. बापरे. मग सर पुढे काय झालं? पुढे दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत 2 व्हिडिओ दिसले. अरे बापरे. एक व्हिडिओ तलाठ्याचा आणि एक माझा स्वतःचा. बापरे. म्हणजे तलाठ्याचा 7 बारा कोऱ्या करण्याच्या नादात तुमचा अर्धा गुंठा विकला. बापरे. अख्खी जमीन नापीक झाली रे. सर होणारच सर. हे सर होणारच. आणि एवढं सगळं दिवाळी निघाल्यानंतर सुद्धा तुम्ही शांत नाही झालात. तुम्ही पुढे जाऊन दिवाळी अंक काढले सर. हो, कारण प्रत्येक वेळी मला काहीतरी वेगळं करायला आवडतं. तुम्हाला जरा सुद्धा लाज नाही वाटत? थोडीशी वाटते, आता सगळीच सोडली आहे. पण ते दिवाळी अंक सगळी सोडलीच सर. मग मला दाखवा सर तो दिवाळी अंक कुठे आहे. एक मिनिट. कुठे? अरे बापरे. सावकाश सावकाश. तुमचं पूर्ण फॉल वेडिंगच झालंय सर. तो मोडा जरा डुगडुगत होता ना, म्हणून खाली सारला होता. सर तुमचा दिवाळी अंक सारण्यासारखाच आहे. द्या. सर हा 2 पानाचा आहे सर. हो. हा वाचायला घ्यायचा की पुसायला? त्याला तुम्ही दिवाळी अंक म्हणता? हे काय आहे सर? उलट सुलट बोलू नको. ते टॅलेंट आहे माझं. हे टॅलेंट? हे तुम्ही ह्या दळभद्रीपणाला टॅलेंट म्हणता सर. आणि हे तुमचं स्वतःच टॅलेंटचा गौरव करण्यासाठी तुम्ही एक पुरस्कार सुरू केलात. काय त्याचं नाव? ते पत्र टुकार पुरस्कार. हो, उदयोन्मुख पत्रकारांना तो पुरस्कार मी देतो. 12 वर्ष तो पुरस्कार मला स्वतःलाच मिळालाय. काय म्हणताय काय? हो. केवढे ती निर्लज्जपणाची हद्द असेल विचार करा. तुला म्हणून सांगतो, माझ्यासारखे पत्रकार जिवंत आहेत ना, म्हणून पत्रकारिता मेट्रोच्या स्पीडने धावते. ती मेट्रो एकदा लोक वळवतील आणि अंगावर चढवतील ना, तेव्हा समजेल सर. आपण थांबलं पाहिजे आता. काय थांबलं पाहिजे? तुझं अति होत आहे सर. अति तुमचं झालंय सर. एका नाटकाचे समीक्षण काय केलं होतं तुम्ही? नाटकाचं नाव होतं महेश बसली मडक्यात. आणि तुम्ही त्याचं समीक्षण काय लिहिलं एका ओळीत? वडा गार होता, चहा कोमट होती आणि नाटकाला मजा नाही. सगळ्यांनी मिळून मारलाय सर तुम्हाला. मलम पण लावू शकत नाही अशा ठिकाणी मारलंय. ठीक आहे, पण त्यात मला एक कळलंच नाही. नाटक कंपनीवाले, कॅन्टीनवाले मला मारत होते इथपर्यंत ठीक होतं. बसचा ड्रायव्हर मला का मारत होता ते मला कळलंच नाही. सर त्याचं पण काहीतरी एक म्हणणं असेल ना. म्हणून सर मी तुम्हाला सांगतोय की पत्रकारिता तुम्ही आता थांबवली पाहिजे. तुम्ही ती लपवली पाहिजे सर. नाही, मी लपवणार नाही. पण मला एक कळलंय, बातम्या उघड उघड छापून जेवढे पैसे मिळत नाहीत ना, तेवढे बातम्या लपवून आणि त्या माणसांना ब्लॅकमेल करून पैसे उकळता येतात. चुकताय तुम्ही सर. ही पत्रकारिता अशी सहज तुम्ही विकताना म्हणून लोक आपली किंमत करतायत सर. कळलं ना? तुम्ही सावध व्हा, नाही तर हे महागात पडेल. नाही, मला काही महागात नाही पडणार. मी असे वेगवेगळे प्रयोग करतच राहतो.
अरे कालच मी हास्य जत्राच्या सेटवर गेलेलो, उपांत्य फेरी आहे ना म्हणून. बापरे, म्हणजे तुमचा निर्लज्जपणा एवढा वाढलाय सर? गप्पा बस. तिकडच्या 2 सिनियर हास्यरत्नांना मी विशेषण देऊन आलोय. बापरे, म्हणजे तिकडे सुद्धा आग लावून आलात? विशेषण तर ऐक. प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकर काय बोलले? महाराष्ट्राच्या विनोदाला आलेली सूज. आणि समीर चौगुले महाराष्ट्राच्या विनोदाचं जायवळ. सर 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 मला मारू नका, मी त्यांच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला आहे सर. वा 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 वा, अतिउत्तम. तुमचे शाब्दिक पंचेस नेहमीच दर्जेदार असतात, तसेच ते आज सुद्धा होते. दर्जेदार फालतुगी झाली. वा वा, सुंदर लिहिलं होतं आणि सुंदर परफॉर्म केलं. बघा सरपंचांना हा ॲक्ट कसा वाटला आणि ते किती मार्क्स देत आहेत. अलकाताई? आधी सचिन मोटे आणि श्रमेश प्रथमेश तुम्हा दोघांचंही कौतुक करते की कॉन्सेप्ट खूप छान आणि संवाद एवढे अप्रतिम होते ना, खरंच मजा आली. काय काय संवाद म्हणजे लाजवाब, अंडरलाईन्ड असल्यासारखे. आणि गेल्या आठवड्यात तुम्ही लोकांनी एवढी उत्सुकता वाढवली होती, एवढा तुमचा ग्राफ होता की हसून हसून पुरेवाट झाली. या आठवड्यात असं वाटत होतं की अपेक्षा भंग होतोय की काय, पण तुम्ही कुठेही त्याला तडा जाऊ दिला नाही. हे तुमच्यासाठी खरंच कौतुक करण्या एवढं. वा वा, खरंच फार सुंदर, फार सुंदर. 11.5 गुण दिलेले आहेत अलकाताईंनी. बघा मकरंद आता किती गुण देतात. क्या बात है यार. मला सगळ्यात कौतुक तुमचं दोघांचं यासाठी वाटतं की एक तर तुम्ही स्वतःसाठी लिहिता आणि त्या लिहिण्यामध्ये पण फार मिश्किली आहे. आणि अशा पद्धतीनं स्वयंभू जोडी असणं, कारण एरवी काय असतं, व्यावसायिक यश मिळाल्यानंतर जोड्या बनतात, पण तुम्ही अगदी हौशी मंचापासूनच एक स्वयंभू जोडी बनवली, त्याबद्दल तुमचं मनापासून फार अभिनंदन आधी तर. आणि श्रमेश क्या बात आहे, तू फार फॅन्टॅस्टिक. मला शेवटचा पंच फार आवडला. मी यांच्या घरात काम करणारे मोलकरीण आहे, हे अद्भुत होतं. क्या बात है, बहुत बढिया. मकरंद दादांनी सुद्धा 11.5 गुण दिलेले आहेत. ऑल द बेस्ट, होपिंग फॉर द बेस्ट. मंडळी, आता तुमच्या समोर येते मूर्खपणाचा कळस करत विनोदातली उंची गाठणारी जोडी, अर्थात सराईतपणे मूर्खपणाचे भाव चेहऱ्यावर आणत विनोदाच्या प्रांतात शिवालीगिरी नावाचा ट्रेंड उभा करणारी शिवाली आणि तिच्या कचड्यातून नेहमीच स्वतःची सुटका करून घेण्यासाठी विनोदी धडपड करणारा गौरव मालणकर. भाबड्या चेहऱ्यांनी विनोदातली हुशारी मिरवणारी ही जोडी उपांत्य फेरीत काय कल्ला करते ते बघूया. हे माते, मी आता निघता हा मासे मारीला. आज रास मासा मिलू दर. आणि वाटेत काय वादल बिदल तुफान बिफान जा काय असन तर माझ्या आसपास सुद्धा फिरकू नका देऊ रे माते. अभी आया नहीं है जो, अभी आया हुआ है जो, अभी आने वाला है जो, उसे न मासे पकडायला. तुम्ही कोली मग मला एक राऊंड मारून आण ना. ए बाय, राऊंड मारून आणायला मी काय जत्रेतला पालनेवाला आहे का? मी कोली सांगितलं ना, कोली मी शिवाली मी समुद्रातला राऊंड मारायला सांगते. नाही, मला मावरे पकडायला जायचं असं ना. अरे बाला, असं नाही करायचं बाला. नाही नको म्हणू ना. अरे बाला, असं नाही ना. प्लीज ना कोलीजी. तू मना काय बोलला? कोलीजी ह्याच्या असला औरामान मला आधी कुणीच नाही दिला रे. तू मना जी बोलला तर आता मी समुद्रात तुला जी सारख्या तुला राऊंड मारून आणता बोल. असं जी 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 न मग युटर्न मारून परत छोटाच राऊंड. बरं, आपण छोटाच राऊंड मारू. आपला मोठा राऊंड सहन पण नाही होणार या लोकांना. चला चला चला. अरे
अरे अरे अरे बाला काय करता होरी पलटी होईल ना. तुझी होडी राजकारणी आहे का पलटी व्हायला? अरे तसा नाही होरी असं बॅलन्स करावं लागतं ना. अच्छा 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 मी बसू? हा बस 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 हा वल्ला कुठे बस 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 वा किती मस्त आहे ना. तुम्ही माझ्यासाठी गाणं गा ना समुद्राचं. कंटाळा बाय ते नाही का नाव मध्ये बसल्यावर आपण गातो ओ मांजी रे तेरे बिना भी क्या जीना. अरे कवरा कॉमेडी करते तू. दोन गाणं मिक्स केलं तू. असं नसतं. आणि गाणं बिना काय ना पिक्चर मध्ये असतं. इकडे खरं खर्च नाही असतं. नाही नाही तसं काही नसतं. तुम्ही बोला ना प्लीज. अरे नाही 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 बोला ना बोला ना. अरे नाही बोला बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी. हे नका हे आधी बंद कर. हे शार्क मासा आयला बघ. शिव बोला. तो शार्क मासा नाही आहे. मग तो शार्प मासा आहे. तो लई गोड मासा आहे. 312 शुगर असताना पण कॉमेडी करतो हाय. हा तो गोर आहेच पण कसं बाला मी एकतर नावतं किंवा गात. नाव चालवतं किंवा गात. नाही नाही तुम्ही नाव चालवा मस्त. पण काय हो कोलीजी काका याला नाव का म्हणतात? तुम्ही याचं बारसं नाही केलं का अजून? डोक्यावर पडली आहे काय? अरे होरांचं कधी बारसं होतं का? म्हणजे ह्यांना मी नाव देत पण ते याचं एकंदरीत वाहनाचं नाव हा म्हणून. हो तुम्ही नाव चालवता म्हणून नावाडी. आणि होडी चालवतात त्याला म्हणतात होडावाडी. आणि मग जहाज चालवतात त्यांना काय म्हणत असतील? जहाज. खलाशी बोलतात. किती मस्त आहे ना. क्या करता बाला? अरे क्या करता? यारी है का तू? नीट बस. मासा एक टपली देऊ. माशाला टपली का देता? राहू दे पाहू दे त्याला. पाहू रे पाहू. कोलीजी कोलीजी का तिकडे डॉल्फिन झोपलाय. कुठं? कोलीजी तिकडे कोपऱ्यात डॉल्फिन झोपलाय. कोलीजी बाय तो डॉल्फिन नाही तो बाबा झोपला तिकडं. एवढा लांब बाबा झोपायला का आला? काय करेल बिचारा? तिकडे त्याला सारखं उठवत असतात ना गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग बाबा. मग इकडे येऊन झोपतो. इकडे डिस्टर्ब करायला कोण नसतं ना. चांगलंय किती मस्त. अय्या कोलीजी हे तर बंद घड्याळ आहे. बंद घड्याळ ठेवायचं नसतं. द्या टाकून. अरे वसारे का केलं तू? ते बंद घालर नव्हतं. हो काय यंत्र होतं. आता कसं मिळणार? आता तू कसं टाकलं? कसं मिळणार? मी पाण्यात उडी मारून शोधू का ते? मला सापडेल का? बस इकरा. अरे पाणी खोल मांजावर येईल सगळं. तुला खोल पाण्यात पोहता येतं? मला कमरेवेडा पाण्यात पण पोहता येत नाही. मग कशाला तोंडवर करून बोलतं रे पाण्यात पोहू उडी मारू म्हणून? नाही मला ते बुस्का डायव्हिंग करायची होती ना एकदा. काय करायची होती? बुस्का डायव्हिंग. तुझ्या पोटात एक बुसका देऊ का? अरे तो बुसका डायव्हिंग ना स्कुबा डायव्हिंग. हा ते असं कुठे पण नाही करतायत. असं समुद्रामध्ये असं जागा शोधावी लागतं जिकडे खूप मासे असतील, शंख शिंपले असतील, पान वनस्पती असेल. वाव एवढं सगळं असतं समुद्रात. त्यात मोती पण असतं. मोतीचं काय मोठं कौतुक माझ्याकडे पण आहे. तुझ्याकडे मोती? ओरिजिनल. दाखव बघणार. तुझ्याकडे मोती. हे वल्ल बघितलं? असा वल्लवीला कानाखाली ठेव मोती ठेव. वाव कोलीजी काका याला वल्लव म्हणतात. पण याला वल्लव का म्हणतात? मला माहितीये हे पाण्यात सारखं वल्ल होतं म्हणून याला वल्लव म्हणतात. वाव पण ऍक्च्युली ना तुम्ही याला ना एवढं हलवता ना याला वल्लव नाही याला हल्लव म्हणायला पाहिजे. कोलीजी काका मला द्या ना वल्लव एकदा हल्लवायला द्या ना. अरे वसारे थांब जरा स्पीड कमी होईन. तशी कोणाला घाई आहे? 2 आठवड्यानंतर घरी आरामच करायचंय. द्या. अरे नाही देणार तू. गप बस तू. द्या ना मला. अरे दुसरा वल्ल ते घे. मानचा वल्ल ना देणार. अरे कप पोरगी. अरे
अरे ए वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल. अरे काय करता अरे तू तिकडनं उलटा वल्लवता मिटनं सुलटा वल्लवता. अरे घोरी गोल गोल फिरता. मग तुम्ही माझ्या बाजूने वळवा ना असं वा. काय आवाज करता रे. चल मोती हा की तिकडे वल्लव माझ्यासारखं वल्लवायचं असतं तर वल्लव. तुमच्या बाजूने वल्लवते. अरे काय रे तिकडे ठेव रे. ए वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल. अरे हा कुठला गाणं हा वल्ल वल्ल. ए वल्ल वल्ल. हा नीट वल्ल. ए वल्ल वल्ल. हा नीट. ए वल्ल वल्ल. अरे काय करताय. ए वल्ल वल्ल. अरे अरे का केलं वसारे का केलं तू. माझं वल्ल फेकून दिलं. अरे का फेकलं माझं वल्ल. नाही मी फेकला नाही. मी फक्त असं घेतला. मी असं मस्त वल्ल वल्ल ए वल्ल वल्ल असं करत होते. मग वल्ल वल्ल असं वल्ल. अरे वसर माझं दोन्ही वल्ल फेकून दिलं तू. अरे काय येरी हक्क रे तू. अरे येरी हक्क. अरे माझं कंपास फेकलं वल्ल फेकलं. आता घरी जायचं कसं. सॉरी आपण एक काम करूया का. आपण एक फोटो काढूया आठवणीसाठी. मस्त आठवणीसाठी. अरे वासारे तू काय येरी हा का. आवरा मना टेन्शन तुला फोटो काढायचा. गप बस शान बस तू इकडे शान बस. अहो ते टायटॅनिक पोज मधलं मी रोज आणि तुम्ही जॅक मारली मी तुला इकडे बोलावलं. गप बस तू आता फोटो बिटो काय ना. शांत बस एकदम शांत बस. ए कोलीजी प्लीज. तू कोलीजी बोलतो सगळा प्रॉब्लेम इकडे. कर लवकर कर. तुम्ही इकडे उभं राहा. इकडे मी अशी पुढे उभी राहणार. तुम्ही उभं राहा ना ह्याच्यावर. हा क्या बात आहे. थोडं मागे वा. थोडं माग. असे हात करा. कशाला करा ना. टायटॅनिक पोज आहे. टायटॅनिक काय आहे. थोडं माग. हसायचं का. तुम्ही मला पारला. अरे आता काय करणार. अरे मी डुंबतो. मी आहे तुम्हाला वाचवायला. तुम्हाला डुंबू नाही देणार. कॉलेजी मला सांगा ना. मी काय करू. मी काय करू कॉलेजी. तुला पोहता नाही कॉलेजी. हे मग काम कर. तू घाबरू नका. तू तिकडं मार. मी चालला मला येतं पोहता. अरे फायनल अजून बाकी आहे कॉलेजी. तर सरपंच कोणाला मिळणार आहे फेट्यांचा मान. रंगदेवता आणि हास्य रसिकांना विनम्र अभिवादन करून अखिल खुर्द बुद्रुक ग्रामीण सरपंच संघटना बोकुड जळगाव सविनय सादर करीत आहे हास्य विनोदाचा अंतिम आखाडा. महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम. याल तर हसाल न याल तर फसाल. रंगमंचावर प्रत्यक्ष हत्ती घोडे उंट वाळवंटातल्या नर्तिका पाहायला विसरू नका. पारावरच्या राजकारणातल्या कुलंगडी भानगडी सगळ्या विसरून खळखळून हसायला या. पण तत्पूर्वी उपांत्य सामन्याचा निकाल हा सगळ्यात महत्वाचा आहे. उपांत्य सामन्याचा निकाल जाहीर करण्याची विनंती मी करतोय आमच्या अखिल खुर्द बुद्रुक ग्रामीण सरपंच संघटनेच्या बिनविरोध महिला प्रदेशाध्यक्ष बकाल फेम अलकाताई खुगल. मी दुसऱ्या सरपंचांचं नाव घेण्याआधी मी सांगू इच्छिते. मी आत्ताच एका प्रमोशनसाठी चालले होते बकालच्याच. आणि मकरन एवढे दिवस महिला फक्त फोटो काढायला येत होत्या. पण यावेळी 10 ते 15 वर्षाची मुलं ही हास्य जत्रामुळे एवढे फोटो काढायला धावत होती. याचं मला खरंच कौतुक वाटतं. त्याबद्दल मी सचिन मोटे, सचिन गोस्वामी आणि सोनी मराठीचं मनापासून आभार मानते. आणि आता सांगते गल्लीत गोंधळ घालत दिल्लीत मुजरा करणारे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा फेम दुसरे सरपंच मकरन आबा अनासपुरे आपणही निकाल जाहीर करावा. या आठवड्यात आम्ही जाहीर केलेल्या निकालानुसार हा मानाचा फेटा आणि मानाचा सातबारा देतो आहोत श्रमेश आणि प्रथमेश. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा सातबारा.